नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। नमस्कार, माझं नाव वैभव नवले। काय विषय होता? पत्रकार परिषदेचा आजचा विषय असा होता की माझे नातेवाईक श्री दीपक ईश्वरदास बादशाह यांच्या दुकानावरती यांची मिळकत नंबर 4443 सिटी सर्वे नंबर 4443 याच्यावरती बेकायदेशीररित्या ताबा घेण्यात आलेला आहे काही गुंडांकडून। याची माहिती मी आत्ताच पत्रकार परिषदेत दिली आणि दिवसा सकाळी 10-10:30च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। 15-20 मुलं बोलून भाडेकरूला दुकानातून बाहेर काढून त्या दुकानाचा बेकायदेशीररित्या ताबा घेण्यात आलेला आहे आणि संबंधित या प्रकरणाबद्दल आम्ही सिटीजोग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली असून 19 तारखेलाच अजूनपर्यंत त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं काही कारवाई झालेली नाही। त्या दुकानाचे मालक हे दीपक ईश्वरदास बादशाह आहेत। ती मालमत्ता पूर्णपणे त्यांच्या मालकीची आहे। तसेच 4441चे मूळ मालकसुद्धा दीपक ईश्वरदास बादशाह आहेत, ज्याची चुकीची आणि खोटी रजिस्ट्री ही मनोज बादशाह यांनी इतर व्यक्तीला करून दिलेली आहे। याचे सर्व डिटेल्स मी पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिलेली आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। जे छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाढवळा जो सगळा प्रकार होतो आहे, आम्ही इथले प्रतिष्ठित व्यापारी आहोत। आम्ही व्यापार करून आमचं पोट भरतो आहे, आमची वडिलोपार्जित जागा सांभाळतो आहे आणि त्यावरती कोणी येऊन ताबा घेतो आहे खोट्या डॉक्युमेंटच्या आधारे। तर त्याच्यावरती पूर्णपणे कडक कार्यवाही झाली पाहिजे, याचा पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि या पूर्ण प्रकरणात आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आमची एवढीच एक अपेक्षा आहे। नाही, काहीच दिलेलं नाही, काहीच नाही। आम्हाला हे माहिती सुद्धा नाही की असं काही घडलं आहे। आम्ही नित्यनियमाप्रमाणे सकाळी 10-10:30ला जी आमची रोजची वेळ आहे शॉपची, आमचे म्हणजे दीपक बादशाह हे निघाले आणि जर पोहोचण्याच्यात हे सगळं प्रकरण झालं। आम्हाला तोपर्यंत हे सुद्धा माहीत नव्हतं की अशी काही रजिस्ट्री झालेली आहे की जी परस्पर खोटी आणि चुकीच्या डॉक्युमेंटच्या आधारे झालेली आहे। खोटी रजिस्ट्री झाल्याचं माहीत पडल्यानंतर आपण त्याविषयी तक्रार दुय्यम निवेदकाकडे केली का? रजिस्ट्री नाही, आता जाणार आहे आम्ही ते सगळे कागदपत्र घेऊन। तुमची पहिली प्रायोरिटी होती की तुम्ही पहिला जे त्यांच्याकडे तक्रार करायला पाहिजे? सर, पहिली प्रायोरिटी होती की आम्ही संबंधित पोलीस चौकीला ती इन्फॉर्मेशन द्यावी, त्यांनी आम्हाला त्यात न्याय द्यावा की बेकायदेशीर ताबा घेतला कसं काय। आणि राहिला प्रश्न डॉक्युमेंटचा, तर दुय्यम निबंधक यांना आम्ही हे डॉक्युमेंट सादर करणार आहे। कोर्टाची ऑर्डर, त्याच्यामध्ये लागलेले त्यांचे जे काही कायदेशीर पत्र आहेत ते जे डॉक्युमेंट्स आहेत ते त्यांना आम्ही स्वतः जाऊन सांगणार की साहेब हे अशा गोष्टी चुकीच्या घडत आहेत। महसूल डिपार्टमेंटला महसूल मिळतोय, पण तो कसा मिळतो आणि कसा आला हे त्यांचं बघायचं काम आहे ना। आज कोणी कुठले डॉक्युमेंट पोलीस स्टेशनला गेले होते, काय केलं? त्यांनी आम्हाला बघतो, समोरच्या व्यक्तीला बोलवतो, डॉक्युमेंट बघतो आणि तुम्हाला कळवतो, सांगू असे उत्तर दिलेलं। तुम्हाला बरोबर कॉपरेट नाही केलं? नाही, अजूनपर्यंत सर आम्हाला साधा एक फोन यांना आलेला नाहीये। आता तुम्हाला पोलिसांकडून काय अपेक्षा आहे? या आरोपींवरती कडक ते कडक कारवाई झाली पाहिजे। तुम्ही आरोपी म्हणता, पण त्यांच्याकडे जसं पोलिसांकडे गेले तर त्यांच्याकडे पण डॉक्युमेंट्स आहेत ना। तुम्हाला अगोदर त्याचे डॉक्युमेंट्स खोटे आहेत सिद्ध करावं लागेल तर पोलीस करतील ना। आम्ही जे आता पत्रकाराविषयी डॉक्युमेंट दाखवले, त्यांनी जे आम्हाला आमचं पोझिशन परत पाहिजे आणि जे त्यांनी ताबा जो घेतलेला आहे त्याबद्दलचे आम्ही डॉक्युमेंट सुद्धा दाखवलेले आहेत की आमच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट आहेत की त्या जागेचे मालक आम्ही आहोत। जर मालक आम्ही तर ते ताबा कसं घेऊ शकतात? तुमच्या बरोबर झालेले तुम्ही तक्रार दिलेली बरोबर आहे, परंतु सर पोलिसांपर्यंत पण आता हे सिव्हिल मॅटर होतंय सर, हे क्रिमिनल मॅटर आहे, सिव्हिल मॅटर आहे। यावर पोलीस जे नोटीस देण्यापुढे काही कारवाई करू शकत नाही, ताबा तर तुम्हाला कोर्टाकडून द्यावा लागेल। अहो सर, कोर्टाकडनं कसं काय ताबा घेणार? जेव्हा ताबा कधी होतो कोर्टाकडनं की जेव्हा कोर्टात न्यायप्रविष्ट मॅटर असेल। हे न्यायप्रविष्ट मॅटरच नाही ना, प्रकरणच नाहीये। बेकायदेशीर ताबा घेतलेला सर येऊन पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये जमिनीच्या ब्रांच आहे, नाही आम्हाला ते तसं काही माहीत नाही। पण आम्ही पोलीस आयुक्त साहेबांना रीतसर हे पूर्ण पत्र आणि हा व्यवहार दिलेला आहे डॉक्युमेंट सकट की हे याचे मूळ मालक आम्ही आहोत। त्यात मी जे आत्ता पत्रकारामध्ये सांगितलं की त्याच्यामध्ये आम्ही ते सगळे पेपर लावलेले आहेत की कसा हा प्रकरण घडलेलं आहे। शहरामध्ये जमिनीचे किंवा प्लॉटिंगच्या संदर्भामध्ये असे खूप म्हणजे सर तुम्ही सुद्धा मान्य करता की असे प्रकरण घडतायत म्हणून, आणि हे
लाईव्ह उदाहरण आहे अशातलंच की गुलमंडी जिथून म्हणजे जवळपास सगळेच मोठे मोठे आमदार आणि खासदार जे इथून शहराला लाभलेत, आपल्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत, अशा गुलमंडी जिथं सर्वात पहिले गणपती मिरवणुकीची सुरुवात होते, जिथून पूर्ण महाराष्ट्र जिल्हा ज्या छत्रपती संभाजीनगरकडे पाहतो, जिथून शिवसेनेची सुरुवात झाली, त्या गुलमंडीवरती अशी घटना दिवसाढवळा जर घडत असेल तर गुंडांना एवढा अभय कसं काय? त्या संदर्भात शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडेही आपण गेला नाही. सर अजून आम्ही आम्हाला न्याय नाही मिळाला पोलिसांकडे. आमचं काम पहिले पोलिसांकडे. माणूस कोणाकडे जातो सगळ्यात पहिले? जेव्हा एखादा गुन्हा घडतो तर सगळ्यात पहिले व्यक्ती कोणाकडे जातो? पोलिसांकडे ना. कोर्टात जात नाही किंवा संबंधित अधिकाऱ्याकडे जात नाही, पहिले पोलिसांकडे जातो. न्याय सगळ्यात पहिले देण्याचं काम त्यांनी हे तर बघावं की दाबा घेतलाच कसं काय मालक नसताना. त्यांच्याकडनं साधा फोन सुद्धा नाही, बोलून सुद्धा नाही. दुसऱ्याकडे अशी परिस्थिती आहे की ज्या शिवसेनेला तुम्ही गुलमंडीमधून वाढवलं, मोठं केलं, असं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, त्या शिवसेनेकडे सुद्धा आपण दाखवू शकतो की आम्ही तुमचे पाठिंबा देणार आहे. सर ती नंतरची गोष्ट, आताची घटना झाली तरी असा प्रेशर आहे की गोष्टी करून अशा पद्धतीचा पोलीस डिपार्टमेंट. सर आम्ही हे व्यापारी आहेत, हे प्रतिष्ठित व्यापारी आहेत. यांचं काम प्रेशराईज करणं, हे व्यवसाय करतायत सर. रोज दिवसा शांतपणे. आता यांचं वय 70 आहे, जे दाखवलं मी डॉक्युमेंट दिलेले आहेत. 45 वर्ष न्यायालयीन लढा लढत आहेत. 45 वर्षानंतर यांच्या हक्कात सगळ्या गोष्टी आल्यानंतर फक्त एका खोट्या डॉक्युमेंटच्या आधारे परत एखाद्याने ताबा घ्यावा, म्हणजे यांनी परत कोर्टात चक्र मारायची पुढची 40 वर्ष ते सिद्ध करण्यासाठी. हे सगळ्यांना माहिती आहे ना. कोर्टामध्ये एका दिवसात निकाल लागतो का? नाही. परत कोर्टात जा, परत पेपर टाका, परत ह्याला बोलवा, परत नोटिसा काढा, परत 30 वर्ष चक्र मारायचं, परत 30 वर्ष त्यांनी अजून 4 लोकांना प्रॉपर्टी विकली तर परत काय करायचं? तसं पुढचं पाऊल काय असणार आहे? जर पोलिसांकडून तुम्हाला न्याय नाही मिळाला, जसं तुम्ही सांगतात न्याय मिळत नाही, तर पुढचं पाऊल काय असणार? मला सर पोलिसांकडनं पूर्ण अपेक्षा आहे. असतील काही अधिकारी लक्ष देत नसतील, पण वरिष्ठ नक्की लक्ष देतील. आणि आम्हाला हा विश्वास आहे की असे कडक अधिकारी आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत पोलिसांमधले, की ते अशा प्रकरणात 100% न्याय देऊ शकतात आणि गुंडांवरती कडक ती योग्य ती कारवाई करू शकतात. तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कधी भेटले? आता भेटू, आम्ही लवकरच भेटू. आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना तर ऑलरेडी हे पेपर सगळे दिलेले आहेत. आम्ही त्यांची वेळही घेणार आहोत. रविवार असल्यामुळे बरेच अधिकारी अवेलेबल नव्हते. करणार आहोत. सर आपलं नाव सांगा. माझं नाव वैभव नवले, मालकाचं नाव दीपक ईश्वरदास बादशाह. दीपक ईश्वरदास बादशाह मालक, मी वैभव नवले, त्यांचा नातेवाईक, त्यांचा पुतण्या हर्षद बादशाह, त्यांचे नातेवाईक जयंत श्रॉफ आणि माननीय सर यांचे मित्र जुने हां त्यांचे मित्र आता अशोक. माझं नाव दीपक बादशाह, वय वर्ष 70, गुलमंडीचा व्यापारी आहे. आणि कसं आहे का, हा जो लढा आहे हे संपूर्ण निकाल माझ्या बाजून आलेले आहे. आणि आत्ता जे संपूर्ण निकाल माझ्या बाजून आल्यानंतर, माझ्या ताब्यात जागा असल्यानंतर कोणी पण त्या जागेची बेकायदेशीर रजिस्ट्री करणार, काय ताबा घेणार, काय ते योग्य नाही आहे. आणि जो रजिस्ट्री करून देतो तो 3दा एकाच जागेची रजिस्ट्री करायला, 4दा एकाच जागेची रजिस्ट्री करायला त्याला काही हक्क नाही आहे. आणि इतकी गुंड यायचे आणि गुंडा डायरेक्ट दुकान रिकामी करून घ्यायची. मग लोक दुकानं रिकाम्या करण्यासाठी, घरं रिकाम्या करण्यासाठी कोर्टात जातात. कोर्टाची प्रोसिजर असते, कशी प्रोसिजर असते, काय असतं. तुम्ही सकाळी दिवसात ढवळ्यात डायरेक्ट जर दुकानात ताबा घेत असाल तर ही कोणती पद्धत आहे? आणि जो रजिस्ट्री करून देतो त्यालाही माहिती आहे काही जागा आपली नाही आहे, तोही गुन्हेगार आहे. पण कसं आहे का, गुन्हेगारना 1दा रजिस्ट्री, 2दा रजिस्ट्री, 3दा, अरे कितीदा करणार बाबा? आणि तुझा पत्ता नाही. कारण कसं आहे, इकडून पैसे घेतले, एखाद्या मंदिरात जायचं, दुसऱ्या गावाला जायचं, तिसऱ्या गावाला जायचं, लिटिगेशन चालू झालंय का, मग नोटीस द्यायची तर कोणाला द्यायची? सर जे मनोज बादशाह यांनी ताबा घेतला, तुमचं काय ब्लड रिलेशन आहे की नातं काय? सुलभ भाऊ आहे. पण कसं आहे, ब्लड रिलेशन जरी असलं तर त्याने एकदा जर जागा विकली, त्याचा जो वाटा घेऊन टाकला, त्याच्यानंतर पुन्हा त्या जागेवर वाटा घ्यायचा, त्याला काही अधिकार नाही. कोर्टात गेला होता, कोर्टाने त्याला अधिकार दिलेला नाही. त्याची ऑटो कॉपी दिली. त्याची ऑटो कॉपी मी प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलेली आहे. ज्या अर्थी कोर्ट त्याला नाकारता, त्याच्यानंतर तो रजिस्ट्री कसा काय काढू शकतो? आणि 24 मध्ये कोर्टाने त्याला पूर्ण कोर्टात नाकारलेल्यानंतर
तो कॉन्शियसमध्ये रजिस्ट्री करून देतो. ते चुकीचं आहे. त्यामुळे हे तर गैरकायदेची मंडळी आहे. मग दोघांनी ताबा घेतलेला का? दोघांनी दावा केलेला आणि अजय चाऱ्याला लोक ओळखतात. म्हणून दीपक ईश्वरदास बादशाह.